नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, उन्हाळा कडक आहे आणि ऊन खूप तापत आहे आणि अशा वेळी आपल्या ऊसाचं पीक कसं जपायचं आणि त्याची वाढ कशी थांबणार नाही याकडे आपण लक्ष कसं दिलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यात ऊसाचे फुटव्यांची क्षमता वाढण्यासाठी आणि कांड्यांची लांबी वाढण्यासाठी पाण्यातून कोणकोणते टॉनिक जर सोडले तर आपला त्याच्या ऊसाला खूप फायदा होणार आहे. तर ते कोणते टॉनिक सोडायचे आहे आणि कोणते खतं सोडायचे आहे याचे सविस्तर आपण 4-5 मुद्दे पाहणार आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या इतर बंधूंना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर मित्रांनो, प्रथम आपण पाहणार आहोत की सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपल्याला. ती म्हणजे ऊसाला पाण्याचा ताण अजिबात बसू द्यायचा नाहीये. तर काय करायचं मित्रांनो, आपल्या ऊसाला उन्हाळ्यामध्ये शक्यतो पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण काय होतं मित्रांनो, समजा ऊसाला जर 1-2 दिवसाचा जर ताण बसला आणि त्याच्यानंतर जरी आपण पाणी दिलं, तर मित्रांनो ऊस स्ट्रेसमध्ये जातो आणि ट्रेसमध्ये गेल्याच्या नंतर परत त्याला पूर्वपथावर यायला काही वेळ लागतो. म्हणजे तिथं त्याची वाढ खुंटते. तर मित्रांनो, असं न होता काय करायचं आहे, जे पाण्याचं व्यवस्थापन आहे, ते आपल्याला मित्रांनो ऊस 2-3 दिवसाला पाणी सोडायचं आहे. म्हणजे ऊस ट्रेसमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण पाण्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला दुसरी गोष्ट की आपण शक्यतो काय करायचं आहे मित्रांनो, जे ऊसाला पाणी जे द्यायचं आहे, शक्यतो ते रात्री द्यायचं किंवा मग पाठे द्यायचं आहे. अशा वेळेस जर ऊसाला पाणी जर दिलं, तर मित्रांनो त्याचा खूप फायदा होतो आणि जे आपण पाणी देतो त्याचं बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन टाळता येतं. जर आपण उन्हाचं पाणी जर दिलं, तर मित्रांनो ऊसाचं त्याचं पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ती जी ओल आहे ती लवकर ओढल्या जाते. त्याच्यामुळं हा पहिला मुद्दा आहे, की पाणी देताना पहाटेचं द्या किंवा मग रात्रीच्या वेळी द्या. म्हणजे ओलावा जमिनीत कायम टिकून राहतो. आता दुसरा मुद्दा आहे, पाण्यातून आपल्याला मित्रांनो कोणतं टॉनिक सोडायचं आणि कोणतं खत सोडायचं, या मुद्द्याकडे आपण आलेलो आहे. तर मित्रांनो, आता आपला विषय आहे, की ऊसाच्या वाढीसाठी आपण काय नियोजन करणार आहोत. तर पहिली महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मुळांच्या विकासासाठी. जर ऊसाच्या मुळांचा विकास जर चांगला नाही झाला, तर मित्रांनो आपल्या जी ऊसाची वाढ आहे, ती वाढ चांगल्या प्रकारची होणार नाही. त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, पाण्यातून कोणतं टॉनिक द्यायचं आहे बघा. तर ते आहे मित्रांनो 126100. हे खत आहे. हे साधारणपणे मित्रांनो प्रति एकरसाठी 2 ते 3 किलो या प्रमाणात आपल्याला पाण्यातून देऊ शकता किंवा ठिबकद्वारे देऊ शकता. समजा तुमच्याकडे ठिबक पद्धत नसेल, तर मित्रांनो तुम्ही ते पाण्यातून देऊ शकता. तर ते पाण्यातून कसं द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. काय करायचं मित्रांनो, 200 लिटरचा एक टिपाड घ्यायचा आहे, एक कॅन घ्यायचा आहे आणि त्याच्या बुडाशी, त्याच्या तळाशी एक कॉक करायचा आहे. तिथे एक होल पाडायचा आहे. तिथे आपल्याला एक कॉक बसवून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या 200 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपलं खत आहे, जे आपण 1 एकरसाठी घेणार आहे, ते 2 किलो असेल किंवा 3 किलो असेल. त्याचं ते प्रमाण त्या टिपाडामध्ये घ्यायचं आहे आणि त्या टिपाडाला चांगलं हलवायचं आहे आणि त्याच्यात ते खत टाकून कालवून मित्रांनो, आपण जिथं आपलं बेंड चालू असेल, जिथं आपला ऊसाच चालू असेल, त्या ठिकाणी मित्रांनो ते आपल्याला ठेवायचं आहे आणि तिथून मग जसं आपण पाणी बारे बदलणार, तसं ते मित्रांनो प्रत्येक सरीमार्फत, वाफ्यामार्फत, पाण्याच्या पाटामार्फत प्रत्येक सरीला जाईल याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने मित्रांनो हे ऊसाच्या मुळांच्या विकासासाठी 126100 हे खत आपल्याला पाण्यातून किंवा ठिबकद्वारे द्यायची माहिती आपण पाहिलेली आहे. तर आता दुसरी गोष्ट, उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी मित्रांनो, ऊसाला उष्णतेपासून ताण कमी करण्यासाठी अमिनो ॲसिड किंवा मग सीसीवीड एक्स्ट्रॅक्ट हे 500 मिली ते 1 लिटर मित्रांनो, हे आपल्याला द्यायचं आहे ऊसाला. याच्यामुळं काय होणार आहे, ट्रेस फ्री म्हणजे आपला ऊस ट्रेस फ्री राहणार आहे. ट्रेसमध्ये जाणार नाही
हा एक मुद्दा मित्रांनो आपल्याला लक्षपूर्वक करायचा आहे. आणि आता तिसरी गोष्ट आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. जर मित्रांनो ऊसाची जाडी आणि लांबी वाढवायची असेल, चांगली वाढावी अशी वाटत असेल, तर मित्रांनो आपल्याला खालील एक जिब्रेलिक ॲसिड नावाचं जे टॉनिक आहे, त्याचा मित्रांनो 2 ग्रॅम प्रति एकर वापर करायचा आहे. आणि ते जर आपण प्रति एकर वापर केला, तर मित्रांनो आपल्या ऊसाला जो जाडी आणि लांबी होणार आहे, कांड्यांची संख्या वाढणार आहे, त्याच्यासाठी मित्रांनो याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे हे मित्रांनो आपल्याला जिब्रेलिक ॲसिड याचा सुद्धा आपल्याला प्रति एकरसाठी 2 ग्रॅम वापरू शकता. अशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो हे साधे आणि प्रभावी नियोजन तुम्ही जर तुमच्या शेतात नक्की करून पहा. ऊसाचं योग्य व्यवस्थापन जर केलं, तर उन्हाळ्यातही तुम्हाला अपेक्षित उत्पादन नक्की मिळेल. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमच्या काही शंका असतील, तर मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. जर तुम्हाला काही शंका वाटत असेल, तर अशा पद्धतीने मित्रांनो जर आपण आपल्या उन्हाळ्यामध्ये ऊसाचं टॉनिक कशा पद्धतीनं ऊसाला सोडायचं, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली आपल्याला नक्की एक कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर बघू शकता मित्रांनो आपण उन्हाळ्यामध्ये ह्या ऊसाची कशा पद्धतीने काळजी घेतलेली आहे आणि कसा तुम्हाला ऊस मित्रांनो हिरवागार दिसत आहे. तर आपण वेळोवेळी कोणते खते सोडले, वेळोवेळी कोणतं टॉनिक वापरलं, कशा पद्धतीने खत नियोजन केलं, कशा पद्धतीने फवारणी घेतली, हे सर्व गोष्टी आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या आहे आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा मित्रांनो चॅनलवरती बनवलेले आहे. तर नक्की एकदा आपण ते व्हिडिओ सर्व बघा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर बघू शकता मित्रांनो हा ऊस आणि किती जवळपास एका ऊसाचा जो कोंब आहे त्याला 25 ते 30 फुटवे आणि ते पण चांगल्या जोमाने एक समान वाढलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने एका ऊसाचं बेट जर पाहिलं तर कवळीत बसणार नाही, एवढं बेट आहे बघा. अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमच्या ऊसाची काळजी घेऊ शकता आणि उन्हाळ्यात सुद्धा तुमचा ऊस चांगल्या प्रकारचा हिरवागार आणि ताजेतवाना ठेवू शकता. तर त्यासाठी मित्रांनो आपण ही खूप छान सुंदर माहिती दिलेली आहे.